मित्र हो, रामकृष्ण हरी. हे आहेत निलेश सूर्यवंशी सर आणि आज आम्ही निघालो आहोत रविवारच्या संध्याकाळच्या राईडला. आजची आमची राईड आहे जयशंकर पेट्रोल पंपापर्यंतची. परंतु मित्र आज आम्ही असं ठरवलं आहे की दर रविवारी वेगळ्या ठिकाणी जायचं, म्हणून आज आम्ही आमच्या रोजच्या प्रवासातलं असलेलं अजंगचं भवानी माता मंदिर बघायचं असा निर्धार करून सायकलीच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. अतिशय प्रसन्न आणि सुंदर श्रावण महिन्यातला ही रविवारची सायंकाळ आणि मंदिर परिसर बघा. हे जे अजंगचं भवानी माता मंदिर आहे हे आपल्याला लांबूनच स्वतःकडे आकर्षित करतं. मला तर असं वाटतं की गावकऱ्यांनी मोठ्या भक्तिभावानं या सुंदर अशा मंदिराची निर्मिती केलेली आहे. मित्र हो, अजंग नागपूर रोडावर रस्त्यावरच लागून हे मंदिर आहे. अगदी नागपूर रोडवरनं समोर बघितलं तर हे भव्य मंदिर आपल्याला दिसतं. रस्त्यावर ह्या मंदिराची पाटी पण लावली आहे, श्री क्षेत्र भवानी माता मंदिर अजंग. त्याच्या बाजूलाच ही काही मित्रमंडळी एकमेकांमध्ये गप्पा मारत होती, परंतु आमचं सारं लक्ष त्या मंदिराकडे आणि मंदिराच्या कळसावर फडकणाऱ्या भगव्या झेंड्याकडे. मी आणि सूर्यवंशी सर मंदिराजवळ येऊन पोचलो. एक एक पायरी चढून वरती आलो. समोर एक भव्य तिरसूळ आणि त्याच्या बाजूला होमकुंड आहे. पत्र्याच्या सभामंडपामध्ये हे सारं आहे. पुढे गेल्यानंतर लहानपणापासून घंटा वाजवायची आपल्याला हौसच असते. अगदी आजोबांच्या वडिलांच्या खांद्यावर बसून आपण घंटा वाजतो, तसं मी आजसुद्धा पुढे येऊन घंटानाद केला आणि मी आणि सूर्यवंशी सर मंदिराची एक एक पायरी चढू लागलो. मित्र हो, पूर्वी गवळी लोकांची वस्ती या ठिकाणी होती. गोधन निवांतपणे या परिसरामध्ये बसायचं आणि असं म्हटलं जातं की गवळी लोकांचं हे कुलदैवत. गवळी लोकांनीच या देवी मातेची स्थापना केलेली. पुढे जाऊन अजंगच्या विष्णूबाबांच्या भाऊबंदकीने इथे एक छोटंसं मंदिर बांधलं आणि त्यानंतर मागच्या काही वर्षात, म्हणजे अगदी 2-3 वर्षामध्ये अजंगच्या गावकऱ्यांनी मिळून हे भव्य असं मंदिर निर्माण केलं. मित्र हो, मंदिराच्या समोरच आपल्याला 2 सिंह आपलं स्वागत करतात. सिंह हे आई भवानीचं वाहन आणि संध्याकाळच्या या प्रसन्न सायंकाळी मंदिर अतिशय भव्य दिसत होतं. या दोघं सिंहांना व आई भवानीला मनोमन नमस्कार करून पुन्हा एकदा सिंहांवर केलेली कलाकुसर मी बघू लागलो. अतिशय सुंदर असे हे 2 सिंह आहेत. मंदिर परिसर अतिशय प्रसन्न आणि शांततेचा आहे. या ठिकाणी कासव देवतेला नमस्कार करून आम्ही सरळ देवी मातेच्या गाभाऱ्यात प्रवेश केला. मित्र हो, गाभाऱ्यात गेल्यानंतर मात्र आपल्याला देवीचं अद्भुत मूर्तीचं दर्शन होतं. अतिशय सुंदर, रेखीव आणि नयनपटलाला प्रसन्न करणारी देवी मातेचं दर्शन आम्ही घेत होतो. मंदिरातल्या गाभाऱ्यात अतिशय सुंदर फुलांची त्या ठिकाणी सजावट केलेली आहे. मंदिर परिसर व मंदिराचा गाभारा आणि देवी मातेच्या ह्या पादुका बघून मन प्रसन्न होतं. मित्र हो, आई भवानीला मानणारे आपण सगळे आहोत. आईचं सुंदर दर्शन या ठिकाणी आम्हाला झालं आणि गाभाऱ्यातनं दर्शन घेऊन आम्ही देवीचा मनोमन नमस्कार करून बाजूलाच असलेल्या हनुमान मंदिराजवळ येऊन पोचलो. मंदिराच्या एका बाजूला हनुमानाचं मंदिर तर दुसऱ्या बाजूला भगवान शंकराचं मंदिर आहे. कळसाचं व भगव्या झेंड्याचं दर्शन घेऊन आम्ही मनोमन नंदी देवताला त्या ठिकाणी नमस्कार केला. मित्र हो, समोर भगवान शंकराच्या मूर्तीला, पिंडीला नमस्कार करून मंदिर परिसर मी निहाळू लागलो. मी सांगितल्याप्रमाणे बघा, गवळी लोकांनी या मंदिराची स्थापना केली आणि भगवान बाबाच्या भाऊबंदकीने या ठिकाणी पहिल्यांदा मंदिर बांधलं आणि आता अजंगच्या संपूर्ण गावकऱ्यांनी मिळून अतिशय सुबक कलाकुसरतेने नटलेलं हे मंदिर बांधलं. मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आहे. बाजूला मोसम नदी वाहते तर त्याच्या बाजूला आणखीन एक कसलं तरी मंदिर आहे आणि समोर दिसतो हा टिप्याचा आपला सुळ्या डोंगर. मित्र हो, या मंदिर परिसरात बसून माझ्याबरोबर आलेले सायक्लिस्ट मित्र सूर्यवंशी सरांशी मी मंदिराच्या कल्पकतेचा व कलाकौशल्याच्या कोरीव कामाचा अंदाज घेत होतो आणि आम्ही मंदिर परिसर निहाळत होतो. मित्र हो, हे मंदिर अतिशय सुंदर असून मालेगावपासून अवघ्या 9 किलोमीटर अंतरावर आहे.
मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आहे. श्रावण महिना असल्यामुळे संध्याकाळचं वातावरणही भव्य आहे आणि या भव्य अशा कळसाचं दर्शन घेऊन मी मित्रवर्य सूर्यवंशी सरांशी गप्पा मारायला लागलो. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण रविवार हरी. म्हटला की आपण जवळपास 25 ते 100च्या पटीमध्ये रोज सायकलिंग करत असतो. फक्त रविवारी मालेगाव सायकलिंगच्या वतीने हा असा नियम आहे की रविवारी 25 ते 100च्या पटीने सायकलिंग करायची. आज सकाळी पाऊस असल्यामुळे आम्ही आमची राईड आज संध्याकाळी सुरू केली आणि ठरलेलं होतं की निलेश सूर्यवंशी सरांबरोबर मी आता सध्या देवगिरीचं आणि चोपड्याचं चॅलेंज करतोय. तर या चॅलेंजमध्ये आम्ही रोज आता संध्याकाळीच सायकलिंग करतोय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे असे की आज अशा ठिकाणी आलो आहोत की अजंगचं हे भवानी माता मंदिर आणि या सुंदर परिसरामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये मी माझे मित्र निलेश सूर्यवंशी ज्यांची मी आता तुम्हाला ओळख करून देणार आहे, ते म्हणजे की गेल्या 3 ते 4 वर्षापासून सातत्यानं नियमित सायकलिंग करतात आणि जवळपास 10,000 किलोमीटर सायकलीचा प्रवास पूर्ण झाला आहे. निलेशजी, तुमचं आपल्या फिरस्त्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. निलेशजी, काय सांगाल सायकलीबद्दल, की सायकलिंग हा जीवनामध्ये काय महत्त्वाची गोष्ट आहे, का महत्त्वाची आहे? चांगला प्रश्न केलेला आहे सर. सायकलिंग खरं तर असं आहे की तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तसंच तुमच्या आरोग्यासाठी जे सायकलिंगने जे काही फायदा मिळतोय तो काहीतरी वेगळाच आहे. इतर ठिकाणी लोक जिम लावतात बरोबर. किंवा खूप सारा पैसा त्या ठिकाणी खर्च करतात, पण पाहिजे तेवढं इनपुट त्यांना मिळत नाही. बरोबर. तर मग सायकलिंगचा हा जो खरा व्यायाम आहे, सायकलिंगने तुम्ही व्यायाम जर करत असाल तर तुमचा परिपूर्ण व्यायाम होतो शरीराचा. बरोबर. एकंदरीत सर्वांगीण सुंदर व्यायाम सायकलीमुळे होतो. निलेशजी, आपण जर बघितलं तर जपानी लोक जे आहेत त्यांचा जो दिनक्रम आहे, तर श्रीमंतामधले श्रीमंत लोक त्यांचं जवळचं ठिकाण जर असेल 5-50 किलोमीटर अंतराचं, तर ते सायकलीने चालतात. आणि एकंदरीत आपल्या भारताची जर गोष्ट बघितली तर सर्वसामान्य लोक सुद्धा आता मोटरसायकलीचा वापर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप करतात. अशा लोकांसाठी तुम्ही काय सांगाल? आता तसं पाहता असं झालेलं आहे की आपल्या भारतामध्ये जर बघितलं तर सायकलीचा जो दर्जा आहे हा अतिशय कनिष्ठ म्हणून मानलं जातं. बरोबर. सायकलने तुम्ही सायकलिंग करत आहात तर लोक तुम्हाला नाव ठेवतील किंवा हसतील वगैरे या बरोबर. प्रकारचे आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये पाहायला मिळतं. परंतु जर तुम्ही बघितलं की पॅरिस, जर्मनी, जपान या ठिकाणच्या देशांमध्ये जर तुम्ही बघितलं तर सायकलचा अवेअरनेस हा खूप वेगळाच आहे. तर कितीही लोक श्रीमंत असो काही असो, त्यांची संडेची सायकल राईड जर बघितली तुम्ही बरोबर. तर खूप मोठ्या संख्येने सिटीमधून त्यांची राईड निघते. म्हणजे बरोबर. एकंदरीत फक्त त्यांनी आपल्या आरोग्यासाठी सायकलिंगचं खूप महत्व त्या ठिकाणी टिकवून ठेवलेलं आहे. निलेशजी, महत्वाची गोष्ट म्हणजे की आपले वडील असतील, आपले आजोबा असतील, हे पूर्वी सायकलीवर फिरायचे. निश्चित आमच्या घराचा जरी वारसा बघितलं तर आमच्या वडिलांपासून तर सायकलने सुरुवात होती आणि खूप सारी वर्ष त्यांनी सायकलिंग केली आणि तो पायंडाच आम्ही आता पुढे चालवत आहोत. मित्र हो, सांगायला आनंद वाटेल की मालेगाव सायकलिंग क्लब सातत्यानं सायकल धर्म वाढवतोय आणि सायकलीचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार व्हावा यासाठी प्रयत्न करतोय. मी आपणास सगळ्यांना आव्हान करेल की निदान आपण आपल्या आठवड्याच्या दैनंदिन दिनक्रमामध्ये 3 दिवस तरी सायकलीसाठी द्यावे आणि जी आपल्याकडे सायकल असेल ती काढून रस्त्यावर यावं. की मागेच एका व्याख्यात्याचं व्याख्यान मी ऐकलं होतं, तो म्हटला की भारतामध्ये सायकल वाढण्यासाठी आधी रस्त्यावर सायकली आल्या पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात जर आपण सायकली रस्त्यावरती आणल्या तर अनेक ट्रॅफिकचे जे गोष्टी आहेत याच्या अडचणी आपल्याला दूर होणार आहेत. तर निदान नाही तुमच्याकडे बाकी दिवस शक्य होत तर आठवड्याचा संडे तरी नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे संडे सायकलिंगचा फंडा आपण सुरू केला पाहिजे. अशाच वेगवेगळ्या राईड आणि वेगवेगळ्या ठिकाणच्या प्रवासासह भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मित्र हो, निलेश सूर्यवंशी सरांशी अजिंक्यच्या ह्या भवानी माता मंदिर परिसरामध्ये दिलखुलास गप्पा मारल्यानंतर आम्ही घराकडे निघालो. मित्रांनो, असंच निसर्गाच्या सानिध्यात फिरायला, बागडायला आणि आनंद घ्यायला मला खूप आवडतं. तसं आपणही फिरावं. आपणही रविवारी असेल किंवा रोज सकाळी स्वतःसाठी 1 तास बाहेर पडावं, आजूबाजूचा निसर्ग निहाळावा, आजूबाजूच्या परिसरात असलेल्या वटवृक्षांच्या खाली फिरावं. कारण वटवृक्ष आपल्याला मायेची सावली तर देतातच, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनसुद्धा देतात. अशा वेगवेगळ्या प्रवासांसह या फिरस्त्याबरोबर पुढे भेटूयात. तोपर्यंत रामकृष्ण हरी.